नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपेक्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत एक असं व्यक्तिमत्व ज्यांना आद्य क्रांतिकारक संबोधले जाते, म्हणजेच वासुदेव बळवंत फडके. त्यांचा जन्म झाला होता 4 नोव्हेंबर 1845 शिरडोन या गावी. मिलिटरी अकाउंट कचेरीत मध्ये त्याला नोकरी होती, पण आईच्या अंत्यविधीला सुट्टी नाही भेटल्यामुळं ते ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली आणि त्यांनी नोकरीचं त्यागपत्र दिलं. पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था स्थापन केली. कोणासोबत? तर वामन भावे आणि लक्ष्मण इंदापूरकर. त्यानंतर 1873 मध्ये त्यानं एक वर्धनी सभा स्थापन केली. उसके बाद उन्होंने क्या किया मित्रांनो, त्यांना काय केलं, रामोशाच्या सहाय्यानं धनिकावर दरोडे टाकण्यास प्रारंभ केला. धनिक म्हणजे काय? श्रीमंत लोक जे होते त्याच्या घरावर दरोडे टाकायचे, पैसे बिशे जमा करायचे आणि गावातल्या लोकांना वाटायचे. त्याचं म्हणणं होतं, जर ब्रिटिशाच्या खजिनावर आपण दरोडे टाकले तर इथं पोलीस प्रोटेक्शन जास्त असते, तर ते एक रिस्क आहे, म्हणून ते श्रीमंतावर दरोडे टाकण्यास त्यांना प्रारंभ केला. मग आता ब्रिटिशाची पंढरी हादरली. ब्रिटिशांना वाटलं हे तर लयच खतरनाक काम करायला लागलं. मग मुंबई सरकारनं काय काढला, एक जाहीरनामा काढला आणि फडकेंना जे पकडून देईल त्याला 4,000 रुपये बक्षीस भेटलं जाईल असं त्यानं म्हणलं. आता फडके पण खतरनाक होते. त्याचं उत्तर म्हणून त्यानं काय केलं माहितीये का, मुंबईचा जे गव्हर्नर आहे रिचर्ड टेम्पल, त्याचे डोके कापून जे आणल त्याला 5,000 रुपये घे रे बुवा तू. मग फडके यांना पकडण्याचे काम कोणाला दिले? मेजर डॅनियलले. गंगापूर हे गाव आहे, तिथे एका बुद्ध विहारात झोपलेले असताना त्यांना पकडले आणि त्याच्यावर खटला चालवण्यात आला. तर त्यांचं वकीलपत्र कोण घेतलं मित्रांनो, हे परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. तर सार्वजनिक काका, नाव लक्षात ठेवा, म्हणजेच आपले गणेश वासुदेव जोशी. त्यांच्यावर खटला भरून मग त्याला इडनच्या तुरुंगात टाकण्यात आलं आणि तिथंच 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी 7,000 ओवींचा दत्त महात्म्य हा ग्रंथ लिहिला होता आणि 1879 मध्ये अमृत बाजार नावाचं एक पत्रिका आहे, त्यानं म्हणलं होतं, फडके म्हणजे देशप्रेमाने ओथंबलेले हिमालयासारखे उत्तम महापुरुष. हे महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.